नमस्कार मित्रांनो, अचानक भयानक या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. तर मग आम्ही आज नाशिकमध्ये इलाव. तर ही असा जागा सीता गुफा, तर ही नाशिकमध्ये असा. आणि आम्ही इलाव कसे, तर पहिले मुंबई टू आम्ही पहिले कसारा गेलाव. कसाऱ्यावरनं ठक्कर बाजार आणि ठक्कर बाजारवरनं हा इलाव. तर आमच्यासोबत राहा, आम्ही जय जातलं तिथे तुमका ते व्ह्यू पॉईंट सगळे दाखवणार. व्लॉग शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. आम्ही पहिले जेव्हा सीता गुफाकडे इलेलो तेव्हा आमका आहे ना एक बोर्ड दिसतो. या बोर्डावरती सगळं लिहिलेलं होता. जर तुमका हे सगळे पॉईंट फिरायचे असतील ना तर मग 30 रुपये घेतात. येऊन जाऊचे पर पर्सन 60 रुपये. मग तसेच ते रिक्षावाले थैचे तकडा सगळे पॉईंट फिरवतात. पण जाऊ शकता रिक्षा करून. त्याच्यानंतर आम्ही सीतागुफावरनं जस्ट त्याच्या बाजूकच खालच्या बाजूक एक मंदिर असा, काळाराम मंदिर असा, त्या मंदिरात आम्ही गेला. मंदिरात दर्शन घेतला. मंदिर खूप सुंदर होता. त्याची नक्षी वगैरे, त्याचे दरवाजे एकदम व्यवस्थित सुंदर प्रकारे कोरलेले होते. तसेच आम्ही मग मुख्य दरवाज्यात ना आतमध्ये इलाव. जसे आतमध्ये इलाव तसे समोर आमका हनुमानजी दिसले. थंय आम्ही दर्शन घेतला. मग आम्ही गाभाऱ्यात इलाव आणि गाभाऱ्यात येऊन आम्ही प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आमच्या कॅमेरामॅनने थोडा सिनेमॅटिक शूट केल्यात. हा मंदिर हा बघा असा खूप चांगला मंदिर हा, तुम्ही इथे भेट देऊ शकता. मग मंदिराच्या मागच्या बाजूकच गणपती बाप्पांची एक मूर्ती आहे. तर आम्ही पाया पडला. बाहेर गेली अजून तर दुसरं रूप पाणी असतं. या उजाबद्दल बघायचं म्हटलं भारतावर एकमेव मंदिर इथं सुद्धा 21 जुलै हातामध्ये रावणाला भिक्षा देण्याकरता रावणाची मूर्ती आहे. पहिल्या पोळीमध्ये जातो 11.5 फुटाचा माणूस स्वयंभू माणूस दर्शन करून बाहेर या सांगून मागे नका पैसे घेतो. दर्शन करून इकडे आम्ही काय काय ठिकाणी आमका शूटिंग करू अलाउड नव्हता, म्हणून काय काय ठिकाणी आपल्या शूटिंग करू गावला नाही. मग आम्ही हनुमानजींचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं. आतमध्ये गेला. हाय प्रभू श्रीराम रवायचे असं त्या काकाने आमका रिक्षावाल्या काकाने सांगितले. मग आम्ही आहे त्यांच्या पाया पडला आणि थैसून परत आम्ही पुढे निघाला. ही जी जागा हैसूनच रावणान आपले सीतामातेक पळवल्यान. प्रत्येक मंदिरात 4 देव असतात. राम, लक्ष्मण, सीता आणि मारुती. पूर्ण भारतात सीतामाईचं एकचं दर्शन आहे. एकटी सीतामाई आहे. राजा रावणाला भिक्षा दान देते आहे. सीता हरणची जागा आहे. शांतपणे दर्शन करा, तीर्थं घ्या, जी मनोकामना असेल ती मागून घ्या. सीतामाई आहे. राजा रावण आहे. सीता हरणचं मंदिर आहे. या स्वामीनारायण मंदिर असा त्या फक्त 12 ते 4 मंदिर बंद असता, बाकीच्या वेळेस उघडा असता. आम्ही अनफॉर्च्युनेटली थोडा लेट गेल्यामुळे आमका तर बंद भेटला. हे काका आमका माहिती देत होते. मग असं लक्ष्मीनारायणाचं मंदिर. सुरुवात करताय मंदिरापासून. जसे मंदिरात आम्ही एंट्री केला तशी गणपती बाप्पाची मूर्ती आमका गावली. ही ती मूर्ती असा. आम्ही थंय
दर्शन घेतला. त्याच्यानंतर लक्ष्मीनारायणांचं दर्शन घेतला. और सामने गौशाला है, अपने हाथों से कुछ चारे के लिए दान देना हो दे सकते हैं। आणि जो आता नाशिकमध्ये जो दर 12 वर्षांनी जो कुंभमेळा बनतात, त्या कुंभमेळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा मंदिर आणि ज्या मंदिरातनं सुरुवात होणार आहे ती कुंभमेळ्याची हैसूनच होणार आहे ह्या मंदिरातनं, असं त्या आमच्या काकांनी सांगितलेली. आपण नदीच्या पलीकडे टाकलं नाशिक गावाचं नाव बोलता. या वडाच्या झाडाखाली लक्ष्मणाने तप केल्यामुळे तपोवन बोलता लक्ष्मण शेष नाग अवतारे. असे इथं 3 दर्शन करून या. मी गाडी उजामध्ये लावते. इथं तुम्हाला ते रामाची मूर्ती बघायची आहे ना, वगैरे काय घेऊ नका बरं का, ते केमिकल. जसे आम्ही तपोवनात एंट्री मारला तसा आमचा लगीन झाला. मग लग्नाचा विषय येलोच म्हणून आम्ही प्रथमेशला पण थोडं फोर्स केला की त्याचा पण लग्न लवकर करून टाक. मग थैसूनच आम्ही लगेच ही मोठी एक मूर्ती असा प्रभू श्रीरामांची खूप मोठी मूर्ती असा, मग ती आम्ही थैसून बघितला. मग आम्ही थैसून निघाला लक्ष्मण शेषनाग अवतार मंदिराकडे. मग थंय जाताना बाप्पाची मूर्ती गावली. थंय पुन्हा एकदा नमस्कार केला, पाया पडला. त्याच्यानंतर आम्ही या मंदिरात इला. ह्या भारतातला एकमेव असा मंदिर असा की लक्ष्मण भगवान शेषनागामध्ये अवतार घेतलेला असा त्यांनी. आणि ह्या आहे त्यांनी मंदिराच्या बाजूकच प्रभू लक्ष्मणाने शूर्पणखेचा कसा नाक कापल्याने ह्यो सीन आहे मोठं उभं केलेलं असा. खूप सुंदर असं सीन असा, बघण्यासारखं असा. ह्याच्या मागची कथा अशी असा की एक हरिण असता, ती सीतामाते दिसता ता हरिण. सीतामाता बोलते की प्रभू श्रीराम अंका की तुम्ही त्या हरिण माझ्यासाठी पकडून आणा म्हणून. मग मी हे थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करते, पण त्या लग्नाचा वादा वाचल्यामुळे का आवाज येत नव्हतो, त्याच्यामुळे मी आता माहिती देते की म्हणजे तर मग माता सांगता की माझ्या आता हरिण तुम्ही घेऊन या. मग ते प्रभू श्रीराम हरण पकडूक जातात आणि त्याच्यानंतर मग तो ॲक्च्युली हरण नसता आणि तो एक राक्षस असता हरणाच्या रूपात, जो शूर्पणखेन पाठवलेला असता. मग ह्या समजल्यानंतर प्रभू लक्ष्मणाने शूर्पणखेचा नाक कापतात, अशी थोडीशी घटना होता. आणि त्याच्यामुळेच या शहराचं नाव नाशिक असा पडलेला. ह्या पण आमका त्या काकानेच सांगितल्यानी, जे काका आमच्यासोबत होते रिक्षा चालवक. मंदिराच्या परत बाहेरच्या बाजूक असे हे सगळे सीन लावलेले आहेत. खूप सुंदर असं प्राचीन काळातले ते गोष्टी दाखवण्याचे प्रयत्न केले नाहीत, घटना दाखवण्याचे प्रयत्न केले नाहीत. खूप छान हा मंदिर बघण्यासारखे असा. मग मंदिराच्या खाली गोदावरी नदीच्या काठावरती थंय 3 कुंडा असत. ब्रह्मा विष्णू महेश कुंडा म्हणतात त्याका. त्याची माहिती त्या बाबांनी थंयच्या दिलेली असा. यहाँ राम भगवान वनवास गए, ये भगवान श्री राम जी की वनवास की जगह है। यहाँ राम भगवान और माता सीता जी का दर्शन है। यहाँ ब्रह्मा जी का, शंकर जी का और ये विष्णु जी का, ब्रह्मा विष्णु महेश के 3 कुंड बने। ये है अग्नि तीर्थ, छोटा है मुख्य तीर्थ और बड़ा है माता सीता नहाने की जगह सीता तीर्थ। कपिल महामुनि यहाँ पर 12 साल तप करके नदीला है, नदी का नाम कपिला नदी। नासिक से गोदावरी और ये कपिला दो नदी का आगे संगम है। रामायण में ये जगह के बारे में कथा है। ब्रह्मा विष्णु और महेश तीनों ही देवता को साक्षी मान के माता सीता जी ने यहाँ अग्नि में प्रवेश किया। अग्नि में से सीता जी का भगवान मायावी रूप निकाले और रखे तो सीता गुहा पंचोटी में। रावण लंका ले गया वो माया रूप, असल सीता यहाँ पर थी। पंचतीर्थ है, इन्हें पाप नाशिनी तीर्थ कहते हैं। शूर्पणखा लक्ष्मण जी ने जो नाक काटी है वो जगह यहाँ पर है। बारिश में पानी आता है तो यहाँ का मंदिर बारिश में बंद रहेगा, इसलिए ऊपर मंदिर बनाया है। कुंभ जो होता है ये कुंभ की जगह है, कपिला और गोदावरी तीर्थ यात्रा की जगह।
आए हैं भगवान को पहले हाथ जोड़ो, गोदावरी की प्रार्थना करो तीर्थ की, बोलना नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे महाजत्वा महादेवी गोदावरी मित्रों के नाम से तो 101 करते हैं। सब लोग बोलो यथाशक्ति यथासंभव गोदावरी कुंभ क्षेत्रे मार्गशीर्ष मासे दक्षिणा सुप्रह संप्रगते। जल छोड़ने के बाद बोलना सर्व पाप सर्व दुख सर्व रोग हरो भव। जय श्री राम। जो आपकी इच्छा हो। त्या बाबांनी दिलेली माहिती ऐका आणि आम्ही परत वरच्या बाजू पुन्हा त्या मंदिराच्या बाजूकच ही श्रीराम भगवानांची वनवासातली रवाची जागा आहे, ते रवासाठी परत होते। मग या ठिकाणी आम्ही पुन्हा इलाव जागेत दर्शन घेतला। हे सुद्धा हनुमानजी आणि माता असे त्यांचे पुतळे असत। आतमधल्या बाजूक मंदिराच्या आतमध्ये प्रभू श्रीराम यांची मूर्ती वगैरे असा। मग थंयसून आम्ही गोरेराम या मंदिराकडे येलाव। थंयसून जवळजवळ पंचवटीमधनं ह्या मंदिर चालतच 1 किलोमीटर असं मग आम्ही चालत येलाव या मंदिराकडे। म्हणजे आमका जावचा होता कपालेश्वर महादेव मंदिर। पंचवटी टू कपालेश्वर महादेव मंदिराकडे जाताना आपल्या ही मधीच मंदिर लागतं या। त्या मंदिराचं नाव गोरेराम मंदिर। मग थंयसूनच फक्त 2 मिनिटावरती ह्या मंदिराचा कपालेश्वर महादेव मंदिर ह्या असा मंदिराची कथा अशी आहे की महादेवांकडनं ब्रह्महत्येचा पाप होता आणि त्या ब्रह्महत्येचा पापाचा निरासन करताना नंदीजींनी त्यांना असं सांगितलेलं की तुमका धरतीवरती जाऊन एक शिवलिंग स्थापन करूचा लागतला। मग तेव्हा त्या शिवलिंगाची स्थापना झाली। मग थंयसून आम्ही त्याच्या जस्ट खालच्या बाजू ह्या रामकुंडाकडे येलाव। मग आम्ही हसून गेलो त्र्यंबकेश्वर महादेवांच्या मंदिराकडे। दुसरा पार्ट लवकरच येतो, तोपर्यंत स्टे ट्यून। धन्यवाद।